नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवतोय खंडोबाच्या चंपाषष्ठीसाठी बनवला जाणारा जो नैवेद्य असतो ते नागदिवे जे असतात ते आज आपण बनवणार आहोत। तर चला लगेच आपण सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम आपल्याला वरण बनवायचं आहे। तर त्यासाठी इथं मी तुरीची डाळ घेतलेली आहे। आवश्यकतेनुसार तुरीची डाळ घ्यायची, ती सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग ते आपल्याला शिजायला ठेवायचे। त्यासाठी इथं मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे हळद आणि जरासं हिंग। तुमच्या आवडीनुसार आणखीन तुम्ही यामध्ये टमाटर मिरची काय घालत असाल तर ते घालू शकता, पण मी इथं घातलेलं नाही आहे। झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करायच्यात। मग आपली डाळ जी आहे ती छान शिजते। तोपर्यंत आपण इथं मेथीची भाजी बनवायला घेतोय। एका बाजूला डाळ शिजते, एका बाजूला आपण मेथीची भाजी बनवतोय। त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं, त्यामध्ये मोहरी घातले, मोहरी छान तडतडू द्यायचे आणि नंतर मग यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे। पाहू शकता 5-7 पाकळ्या मी इथे लसणाच्या घातलेल्या आहेत। लसूण जो आहे तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर आणि नंतर मग यामध्ये आपल्याला जी मेथीची भाजी आहे ती घालायची आहे। जी मेथीची भाजी मी अगोदरच साफ करून चिरून धुवून ठेवलेली होती, ती इथं भाजी मी घालून घेतलेली आहे। भाजी सर्वप्रथम या तेलावरती आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे, म्हणजे भाजी जी आहे ती गरम वाफ लागल्याच्या नंतर भाजीचा जो आकार आहे तो कमी होतो। मग त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे समजतात। यामध्ये इथं मी लाल तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। मीठ शक्य तेवढं तर कमीच घालायचं आहे, कारण भाजी शिजून आणखीन कमी होते, त्यामुळे सुरुवातीला मीठ आपल्याला कमीच ठेवायचं आहे। मिक्स केले व्यवस्थित आणि हे आपल्याला झाकून एक 5 मिनिट वाफेवरती ठेवून द्यायची आहे भाजी। तोपर्यंत आपण नागदेव्यासाठी इथे कणिक मळतोय। त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि यामध्ये साधं पाणी घालत घालत हे पीठ जे आहे ते घट्ट अशी याची कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचं आहे कणिक आपल्याला घट्ट मळायचे, पीठ जराही पातळ झालं नाही पाहिजे। तर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे, हे आता आपल्याला 10 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपली जी मेथीची भाजी आहे तीही छान शिजलेली आहे, पाहू शकता। आणखीन एक वेळेला ही भाजी जी आहे ती हलवून घ्यायचे, करपवू द्यायची नाही आहे, एवढं लक्ष ठेवायचं फक्त। एकदम साधी सोपी ही भाजीची पद्धत आहे। खरं तर गावच्या ठिकाणी हरभऱ्याची भाजी केली जाते, म्हणजे हरभऱ्याची जी हिरवी भाजी असते, कोवळी पानं खुडून त्याची जी भाजी केली जाते ती असते पारंपरिक पद्धतीने, पण इथं शहरी भागात ती मिळत नाही, म्हणून इथं मी मेथीची भाजी केलेली आहे। भाजी छान शिजलेली आहे। तोपर्यंत आपलं जे डाळीचं कुकर होतं तेही डाळ शिजून थंड झालेली आहे। कुकरचं झाकण काढून पाहिलं तर डाळ मस्त छान शिजलेली आहे। ही आता आपल्याला हलकीशी घोटून घ्यायची। यामध्ये आता इथं मी काहीही घालत नाही आहे, फक्त हलकीशी ही घोटून घेते आणि दुसऱ्या भांड्यात काढून घेते, म्हणजे आपल्याला डाळीला फोडणी द्यायची ती मी याच कुकरमध्ये देणार आहे। तर डाळ मी काढून घेतले। आता गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवले, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की नंतर यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की यामध्ये घालायचं आहे हिंग, ठेचलेला लसूण, कढीपत्ता। तर आता मोहरी तडतडली की मग मी लसूण घातलेला आहे। लसूण तुम्ही नकलून घ्या किंवा ठेचून घ्या आणि हिंग घातले, कढीपत्ता घातला आहे, जिरं घातलेलं आहे थोडंसं आणि हे लसूण लालसर होईपर्यंत हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। म्हणजे यामध्ये नंतर मग हळद आणि कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची, म्हणजे छान वास येतो कोथिंबीरीचा, म्हणून तेलामध्ये कोथिंबीर इथं घालून घेतलेलं आहे। हलकंसं मिक्स केलं हे आणि नंतर मग यामध्ये जी आपली घोटून ठेवलेली डाळ होती ती घालून घेतलेली आहे। थोडंसं पाणी घातलं आहे भांड्यामध्ये विसळून। नंतर यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, मिक्स करायचे आणि आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि या डाळीला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। साधी सोपी अशी ही डाळ बनवायची असते, यामध्ये वेगळं किंवा नवीन असं काही करायचं नसतं। तर इथं डाळ जी आहे ती बनलेली आहे। तर आता आपण नागदेवे बनवायला सुरुवात करतोय। यासाठी जड तळाचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे। हे पाणी एका बाजूला उकळवायला ठेवायचं आहे गॅसवरती, तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला नागदेवे बनवायला सुरुवात करायची, म्हणजे एका बाजूला आपलं पाणी गरम होतं आणि दुसऱ्या बाजूला आपले नागदेवेही बनवून होतात। नागदेवे बनवायला थोडासा वेळ लागतो। तर चला आपण आता नागदेवे बनवायला सुरुवात करूया। तर जे गव्हाचं पीठ जे मळून ठेवलेलं होतं ते आणखीन एक वेळेला छान असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ चांगलं सॉफ्ट होतं। तर हलकंसं 1 मिनिटभर हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ
चांगलं मऊ होतं आणि नंतर मग याचे आपण नागदिवे बनवू शकतो. तर इथं पीठ माझं मळून झालेलं आहे. सुकं पीठ थोडंसं याला लावायचं आहे, म्हणजे नागदिवे बनवताना जे कणिक आहे ते आपल्या हाताला चिटकत नाही आणि याचे आपल्याला असे छोटे छोटे उंडे किंवा गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे यापासून आपण नागदिवे बनवू शकतो. तर तुम्हाला जसे बनवायला येतील छोटे मोठे तसे इथं उंडे बनवून घ्यायचेत, म्हणजे त्याचे नागदिवे तुम्ही बनवू शकता. तर इथं पाहू शकता मी दाखवते आमच्याकडे कशी पद्धत आहे नागदिवे बनवण्याची. तर याच्यातला एक छोटा गोळा घ्यायचा आहे, त्याला असा सिलेंडर शेपमध्ये त्याला आकार द्यायचा आहे, थोडासा लांबट शेपमध्ये, आणि त्याच्या एका बाजूने अशा प्रकारे अंगठ्याने आणि दुसऱ्या बोटाच्या मदतीने खड्डा केल्यासारखं करत जायचं आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही करून घ्यायचं आहे. कोरडं पीठ लावायचं हाताला आणि मग अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला हे घोळवून घ्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे जे उखळ असतं, जुनं उकळ असायचं, मुसळ किंवा उकळ बोलतात त्याला, तशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे आणि त्याला एका बाजूला आपल्याला अशा प्रकारे वात लावण्यासाठी दिव्यासारखा त्याला शेप द्यायचा आहे. जे आपण दीपावळीमध्ये कणकीचे दिवे बनवतो ते तशा प्रकारचा दिव्या बनवल्यासारखं एका बाजूला करायचं आहे आणि एक बाजू जी आहे त्याची नॉर्मलच ठेवायची आहे. या पद्धतीचे नागदिवे आमच्या इथे बनवले जातात. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. तर आमच्या धाराशिवमध्ये अशा पद्धतीचे नागदिवे जे आहेत बनवले जातात. कदाचित आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनेही बनवले जात असतील, पण माझ्या घरची मी लहानपणीपासून बघितलेली हीच पद्धत आहे, तीच मी अजूनही करते. तर इथे पाहू शकता नागदिवे बनवून झालेले आहेत. 5 लागतात नागदिवे दिवे लावण्यासाठी, पण शिजवते वेळेला किंवा वाफवते वेळेला काही तुटतात, वाकडे तिकडे होतात, त्यासाठी एखादा दुसरा जास्त बनवायचा. तर पाहू शकता पाणी आता चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि जरासं मीठ घालायचं आहे, म्हणजे आपले नागदिवे जे आहेत ते एकमेकाला चिटकत नाहीत तेलामुळे, आणि मिठामुळे चव जी आहे ती चांगली येते. पाणी शोषून घेतं वाफवते वेळेला, त्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. तर हे पाणी जे आहे ते पाहू शकता चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. यामध्ये आता जे बनवून ठेवलेले नागदिवे आहेत ते हलक्या हाताने सोडून घ्यायचेत, व्यवस्थित असे सोडायचेत. पाहू शकता मी असे आडवे सोडलेले आहेत, म्हणजे ते शिजताना चांगले शिजतात. सरळ ठेवले तर ते पाणी जसं जसं उकळायला लागतं तसं असं उलटा पलटा होतात, त्यामुळे शक्य तेवढं आडवे सोडायचेत, म्हणजे ते शिजताना असे सरळच शिजले जातात. मग तर आता याला आपल्याला एक 7 ते 10 मिनिट शिजू द्यायचे, चांगलं हाय टू मिडियम फ्लेमवरती. पाणी चांगलं खळखळ उकळलं पाहिजे आणि हे जे नागदिवे आहेत ते शिजून ते पाण्यावरती हलकेसे तरंगायला लागले की आपण समजायचं आपले नागदिवे जे आहेत ते चांगले असे शिजलेले आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीनं नागदिवे जे आहेत ते छान असे शिजत आहेत. एक 5 मिनिट झालं की हे हलके हलके अशा प्रकारे तरंगायला लागतात. मग आपण समजायचं की आपलं जे हे पीठ आहे किंवा कणिक आहे ती शिजत आलेली आहे. नंतर त्याला हलक्या हाताने अशा प्रकारे मोकळं करून घ्यायचं, जे खाली बसलेले असतात ते. मग आणखीन 2 मिनिट हे पाण्यावरती तरंगून शिजू द्यायचेत आणि नंतर मग हे आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचेत. पाहू शकता एकही नागदिवा आपला तुटलेला नाही किंवा वाकडा तिकडा झालेला नाही. त्यासाठी हे व्यवस्थित सोडायचेत आणि व्यवस्थित शिजू द्यायचेत आणि खूप जास्त टाकायचे नाहीत. एका वेळेला आपल्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे सोडायचेत. खूप जास्त गर्दी केली तरीही ते एकावर एक बसून मग व्यवस्थित शिजत नाहीत. तर असे जे देवाला लावायचे आहेत ते तरी सुरुवातीला आपल्याला चांगले शिजवून घ्यायचेत, म्हणजे त्याचा आकार बिघडू नये असे, आणि नंतर मग हे पाण्यातून काढून घ्यायचेत आणि थंड व्हायला हवेला ठेवायचे आहेत. त्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे पसरवूनही ते व्यवस्थित राहतात. तर इथं एक घाणा जो आहे तो मी काढून घेतलेला आहे. नंतर आता इथं खाण्यासाठी बनवले जातात थोडेफार, त्याला दिव्याचा शेप दिला जात नाही, तर ते असेच बनवले जातात. ते आता मी घालून घेतलेले आहेत आणि हे हवेला थंड होण्यासाठी ठेवते. जोपर्यंत साधे आपले नागदिवे खाण्याचे शिजत आहेत तोपर्यंत इथं बाजरीचे नागदिवेही बनवले जातात, तेही मी इथं बनवून घेते. तर मी बाजरीचं पीठ घेतले, त्यामध्ये चिमूटभर गव्हाचं पीठ घातले. बाजरीच्या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हेही आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. बाजरी जी आहे ती ग्लुटन फ्री असते, ती त्यामध्ये पाणी धरून ठेवलं जात नाही. त्यासाठी हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं नाही, म्हणून मी हे अगोदर मळलं नव्हतं. तर बाजरी लगेच पाणी सोडते, त्यामुळे आपलं पीठ लगेच पातळ होतं. तर हे मळायचं आहे आणि लगेच करायला आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणून इथं मी पीठ मळलं आहे, हलकंसं 1 मिनिटभर त्याला चांगलं मळून घेतलं आहे, म्हणजे पीठ आपलं मऊ होतं. आणि ज्या पद्धतीने आपण नागदिवे बनवले होते अगोदरचे तसेच सिलेंडर शेप द्यायचा आहे पिठाला, आणि नंतर मग 2 बोटाच्या मदतीने याला अशा प्रकारे उखळीचा शेप द्यायचा आहे, म्हणजे आपले नागदिवे जे आहेत ते तयार होतात. याला दिव्याचा शेप दिला जात नाही, हे फक्त अशा पद्धतीने उकळीसारखेच बनवले
बनवले जातात. तर पाहू शकता पातळ करायचं आहे थोडंसं याचा पापुंद्रा, कारण यामध्ये आपल्याला नंतर आणखीन साहित्य भरावं लागतं, म्हणून याचा आकार जो आहे तो थोडासा मोठा ठेवायचा आहे. तर इथं सेम याच पद्धतीने संपूर्ण नागदिवे जे आहेत हे बाजरीचे किंवा बाजरीचे उंडे म्हणलं जातं. तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करा आणि कशा पद्धतीने बनवतात हेही मला तुम्ही सांगू शकता, किंवा तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठल्या भागातून बघताय हेही मला नक्की कमेंट करा, म्हणजे मलाही तुमची पद्धत समजेल, किंवा काही तुम्हाला सजेस्ट करायचं असेल आमच्या इथे असं करतात तर मी तुमची रेसिपीही दाखवेन नेक्स्ट टाईम. तर इथं अशा पद्धतीने हे बाजरीचे मी 5 बनवून घेतलेले आहेत. घरामध्ये जास्त मेंबर नाही आहेत खाणारे, त्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मी हे बनवलेलं नाही आहे. नैवेद्यासाठी आणि घरातील 2 माणसासाठी जेवढं पुरेसं होईल तेवढ्या प्रमाणामध्ये मी हे बनवलेलं आहे. तर जे घरी खाण्यासाठी जे नागदिवे कणकेचे उकडायला टाकलेले होते ते वाफवून झालेले आहेत, ते काढून घेतलेत आणि यामध्येच मी जे बाजरीचे बनवलेले होते ते सोडून घेतलेले आहेत. सेम पद्धतीने यालाही आपल्याला 10 मिनिटासाठी छान असं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त असे शिजून येतात. पाहू शकता 10 मिनिटानंतर छान असे हे पाण्यावर तरंगायला लागलेले आहेत. गव्हाचं पीठ आपण घातलं होतं यामध्ये, यामुळे हे जराही तुटलेले नाही आहेत आणि हे काढून घ्यायचेत आणि हे आपल्याला थंड करायला ठेवायचेत. तर संपूर्ण नागदिवे बनवून आपले थंड झालेले आहेत. आता नागदिवे लावायचे कसे किंवा प्रज्वलित करायचे कसे किंवा आमच्याकडे कशी पूजा केली जाते हे आता मी तुम्हाला दाखवत आहे. तर आमच्याकडे 5 नागदिवे लावले जातात. त्यासाठी इथे मी हे 5 एका प्लेटमध्ये एका लाईनमध्ये ठेवून घेतलेले आहेत. यामध्ये वाती घालून घेते, कारण हे पाजळावे लागतात किंवा प्रज्वलित करावे लागतात. त्यासाठी इथे वात घातले आणि ही वात जी आहे ती तुपाची लावतात शक्य असेल तेवढं. तर तुमच्याकडे नसेल तूप तर तुम्ही तेलाची लावा, असेल तर शक्य तेवढं तुपाचीच लावा, कारण या दिव्यांनी आपल्याला आपल्या खंडोबाला किंवा देवांना ओवाळायचं असतं. तर त्यासाठी शक्य असेल तेवढं तूप वापरा. तर इथं मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे प्रत्येक दिव्यामध्ये. वाती जे आहेत ते तुपाने छान ओल्या करून घ्यायच्यात आणि नंतर मग याच्या पाठीमागे हे जे बाजरीचे नागदिवे आपण बनवलेले होते ते ठेवायचेत. 2 ठेवले जातात. हे कणकेचे असतात ते 5 आणि बाजरीचे असतात ते 2. तर या बाजरीच्या नागदिव्यामध्ये अशा प्रकारे भात जो आहे पांढरा भात तो इथं घालावा लागतो. हा अशाच प्रकारे नैवेद्य दाखवला जातो, म्हणून हे घालण्याची पद्धत आहे. जे आपण वरण बनवलं होतं ते वरण घालायचं आहे. थोडं थोडं जेवढं त्या नागदिव्याच्या मध्ये बसेल एवढंच आपल्याला हे घालायचं आहे. यावरती साजूक तूप घालायचं आहे, कारण आपण हे नैवेद्य म्हणून देवाला दाखवतो, त्यासाठी तूप थोडं तरी जरूर घालायचं आहे. आणि नंतर मग जी मेथीची भाजी केलेली होती आपण ती ठेवायची. मी अगोदरही म्हणले गावाकडे हरभऱ्याची भाजी केली जाते. शेतातली छान कोवळी कोवळी आंबूस अशी हरभऱ्याची भाजी खुडून आणली जाते आणि ती भाजी सेम याच पद्धतीने केली जाते. खूप मस्त लागते ती भाजी. तर इथं जी मेथीची भाजी होती बनवलेली ती मी या नैवेद्यावरती ठेवून घेतलेली आहे. अशा प्रकारे हा नैवेद्य भरून तयार होतो. तर पुढे हा देवाजवळ कसा लावला जातो हेही आपण पाहणार आहोत. तर आता इथं मी देवाजवळ हे दिवे ठेवलेले आहेत. तर सर्व दिवे जे आहेत ते लावून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला. नंतर याला हळदी कुंकू लावायचं आहे, पूजा करायची आहे याची. आणि हे दिवे पाहू शकता छान प्रज्वलित केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला या दिव्यांनी जो आपले खंडोबा असतात ते मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून विजयी झालेले असतात. मग विजयी होऊन घरी परतल्यानंतर त्यांना अशा प्रकारे ओवाळलं जातं. ही मला जेवढं माहिती आहे तेवढी ही अशी परंपरा आहे. तर ती फॉलो केली जाते पुढे. तर तेच आज मी केलेलं आहे. कसं वाटलं कमेंट नक्की करा. धन्यवाद.